अटलांटा कंपनीकडून जळगाव महानगरपालिकेची कोट्यवधींची फसवणूक केल्याचं जे प्रकरण आहे ते समोर आले। फसवणूक प्रकरणी आता कंपनीच्या संचालकांवर कारवाई करण्यात आली। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कंपनीवर 42.60 कोटींच्या फसवणुकीचा आरोप आहे। या प्रकरणाचा म्हणजे आपण खोलात जाऊ। या ठिकाणी अटलांटा कंपनीने 11 कोटी रुपयाची वसुली महानगरपालिकेकडे काढली होती आणि त्यावेळेस या कंपनीशी काही निगोशिएशन, कारण आता आम्ही सत्तेत आलो आहोत, पैसे विकासाकरता लागणार आहेत आणि 11 कोटी रुपये त्यांना द्यायचे, तर मग शहराचा विकास करायचा कुठं? तर त्यावेळेस कंपनीकडनं अपेक्षित उत्तर आले नाही। ज्यावेळेस मी वैयक्तिक ज्यावेळेस या प्रकरणात शोधायचा प्रयत्न केला असता, या ठिकाणी अटलांटा कंपनीचे 4,89,00,000 रुपये अटलांटाकडे मोबिलायझेशन ॲडव्हान्सपैकी रक्कम जमा त्यांच्याकडे आहे, त्यांचे घेणे बाकी असताना आपण 11 कोटी रुपये द्यायचे कसे? तत्कालीन जळगाव नगरपालिकेने 1997 ते 2001 या कालावधीमध्ये पेवरने रस्ते डांबरीकरण करण्यासाठी अटलांटा कंपनीला कार्यादेश दिलेले होते। या कार्यादेशांमध्ये अटलांटा कंपनीला 24 करोड रुपये ॲडव्हान्स अदायगी करण्यात आलेला होता। त्यापैकी त्यांनी 19 करोड रुपयाचा ॲडव्हान्स जो होता तो झालेल्या कामापोटी वर्गीकृत करून तो जमा करण्यात आलेला होता। मात्र यामध्ये उरलेला जो ॲडव्हान्स आहे 4.79 कोटी रुपये, तो अधिक 90 लाख रुपये जे रस्ते रिपेरी करण्याकरता खर्च झाला तो, आणि 36 लाख रुपये दंड रक्कम, असे एकंदरीत रक्कम त्यांच्याकडे थकीत आणि वसूलपात्र होती। जळगाव शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी जळगाव शहर महानगरपालिकेचे योगेश बोरुले शहर अभियंता यांनी आयुक्त यांच्या आदेशाने फिर्याद देऊन अटलांटा कंपनीने त्यांची 42 कोटींची फसवणूक केल्याबाबत तक्रार दिली आहे। पुढील तपास कशा पद्धतीने चालू आहे आणि किती लोकांवर हा गुन्हा दाखल झालेला आहे? प्रथमदर्शनी कंपनीविरुद्ध फिर्याद देण्यात आलेली आहे। तपासात पुढे निष्पन्न होईल। पुढील तपास चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।